तर आपण आज आउटपुट डिव्हाइसेस बद्दल माहिती बघणार आहोत. आजचं लेक्चर आपलं आउटपुट डिव्हाइसेसवरती आहे. गेल्या लेक्चरला आपण इनपुट डिव्हाइस म्हणजे काय आणि इनपुट डिव्हाइसेसचे प्रकार बघितले. तर आपण आता बघणार आहोत आउटपुट डिव्हाइसेस. आता आउटपुट डिव्हाइसेस बघण्याच्या अगोदर व्हॉट इज आउटपुट? आउटपुट म्हणजे काय? त्याबद्दल आपण अगोदर माहिती जाणून घेऊया. आउटपुट म्हणजे प्रक्रिया केलेला डेटा किंवा माहिती. आउटपुट सहसा मजकूर, ग्राफिक्स, फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओच्या स्वरूपात असतो. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीलाच गेल्या लेक्चरला बघितलं इनपुट डिव्हाइसेस म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरला इनपुट द्यायचं आहे. म्हणजे आपण कॉम्प्युटरला टेक्स्टच्या स्वरूपात म्हणजे अक्षराच्या स्वरूपात आणि नंबरच्या स्वरूपात आपण इनपुट देतो आणि त्याच्या स्वरूपातच आपल्याला आउटपुट मिळत असतं. मग आउटपुट ज्या डिव्हाइसद्वारे आपल्याला मिळणार त्या डिव्हाइसेसला आपण आउटपुट डिव्हाइसेस असंही म्हणतो. जर आपण कीबोर्डवरून काही टाईप केलं, एखादा टेक्स्ट टाईप केली, ती अगोदर सीपीयू मध्ये जाते. म्हणजे कीबोर्डची कनेक्टिव्हिटी सीपीयूशी असते, त्याच्या मदरबोर्डशी असते. ते आपण पुढच्या लेक्चरला बघणारच आहोत. आणि ते सीपीयू मध्ये तो डेटा प्रोसेस होतो आणि आपल्याला आउटपुट डिव्हाइसद्वारे डिस्प्ले होतो म्हणजे समोर दिसतो. म्हणजेच मॉनिटरवरती आपल्याला दिसतं. म्हणजेच मॉनिटर काय झालं आपलं आउटपुट डिव्हाइस म्हणजे जे काही स्क्रीनवर दिसतं ते आपलं आउटपुट झालं. जर तुम्हाला काही रेकॉर्डिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला इनपुट डिव्हाइस कोणतं लागेल? त्यासाठी माईक लागेल. तुम्ही माईकद्वारे इनपुट करणार आणि तेच तुम्ही इनपुट केलेलं जे असेल आणि तेच आपल्याला जर ऐकायचं असेल म्हणजेच त्यासाठी आपल्याला काय लागेल? आउटपुट डिव्हाइस म्हणजेच स्पीकर किंवा हेडफोन याच्याद्वारे आपण ऐकणार, ते झालं आउटपुट डिव्हाइस. थोडक्यात आउटपुट म्हणजे प्रक्रिया केलेला डेटा किंवा इन्फॉर्मेशन किंवा माहिती यालाच आपण आउटपुट असे म्हणतो. मग आता हे आउटपुट आपल्याला ज्या ज्या डिव्हाइसेसद्वारे म्हणजे ज्या ज्या साधनांद्वारे मिळते ते साधन कोणते कोणते आहेत आपण त्याच्याबद्दल आता माहिती बघणार आहोत. म्हणजे तो आउटपुट म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल. जे आपण त्याला इनपुट देतो, ज्या डिव्हाइसद्वारे इनपुट दिल्यानंतर त्याच्यावर काही प्रोसेस होते सीपीयू मध्ये आणि नंतर आपल्याला ते आउटपुट मिळत असतं. आता आपण आउटपुट डिव्हाइसेसचे कोणते कोणते प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. आउटपुट डिव्हाइसेसचे टाइप्स ऑफ आउटपुट डिव्हाइस म्हणजे आउटपुट डिव्हाइसचे प्रकार. मॉनिटर, प्रिंटर, फ्लोटर आणि ऑडिओ डिव्हाइसेस आणि व्हिडिओ डिव्हाइसेस. आता या प्रत्येक डिव्हाइसबद्दल आपण सविस्तर माहिती पुढच्या स्लाइडमध्ये जाणून घेऊया. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ मॉनिटर. सगळ्यात पहिला प्रकार आहे CRT. हा पूर्वी सगळ्यात जुना मॉनिटरचा प्रकार आहे CRT मॉनिटर. CRTचा फुल फॉर्म आहे कॅथोड रे ट्यूब. त्याला CRT मॉनिटर असे म्हणतात. आता हा मॉनिटर सहसा उपलब्ध कोणाकडे नाही आहे, कोणी यूज करत नाही. त्याच्या मागील कारण एक की या मॉनिटरला CRT मॉनिटरला इलेक्ट्रिसिटी जास्त लागते म्हणजे वीज जास्त लागतं. त्याचबरोबर त्याला ठेवायला जागा सुद्धा जास्त लागते आणि त्याचं वेट सुद्धा जास्त असते. परंतु जर त्याचा फायदा बघितला तर ते टिकाऊ आहे. बरोबर आहे, भरपूर टिकतं, चांगल्या प्रमाणात टिकतं. आपण ते दोघांमधला डिफरन्स बघणारच आहोत. परंतु आता या मॉनिटरच्या वैशिष्ट्य काय काय आहेत ते पूर्ण आपण या ठिकाणी आता एक्सप्लेन करणार आहोत. तर मॉनिटरची जी स्पष्टता असते त्याला आपण क्लॅरिटी म्हणतो. जे आपण टीव्हीच्या बद्दल बघतो तेच. जसे टीव्हीवरती जर क्लॅरिटी चांगली असेल तर आपल्याला बघायला पण इंटरेस्ट वाटते. जर डॉट डॉट आले तर बरोबर दिसत नाही. बरोबर आहे, चांगलं दिसत नाही. मग आता ते क्लॅरिटी, मॉनिटरची क्लॅरिटी कशावर अवलंबून आहे आणि त्याचे मॉनिटरचे वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघणार आहोत. मग ते CRT मॉनिटर असो किंवा LCD असो किंवा LED असो कोणतेही असो.
तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की मॉनिटरची जी क्लॅरिटी, जी स्पष्टता आहे त्याच्या रिझोल्यूशनवर डिपेंड आहे. मॉनिटरचं जितकं रिझोल्यूशन जास्त असेल, तितकी त्याची क्लॅरिटी जास्त असते. मग प्रत्येक साईजनुसार मॉनिटरचं रिझोल्यूशन असतं. मग आता या ठिकाणी मॉनिटरचं जे रिझोल्यूशन असतं ते कशावर डिपेंड असतं ते डॉट पिचवर. आता डॉट पिच म्हणजे काय? मॉनिटरवरती जे बारीक-बारीक एकदम डॉट असे येतात त्याला डॉट पिच असे म्हणतात आणि त्यालाच पिक्सेल असेही म्हणतात. म्हणजे डॉट्स किंवा त्याला पिक्सेल असेही म्हणतात आणि त्या डॉट्समध्ये जे अंतर असतं त्याला डॉट पिच आपण असं म्हणणार. प्रत्येक पिक्सेलमध्ये जे काही अंतर असतं, 2 पिक्सेलमधील अंतराला डॉट पिच असे म्हणतात. जे डॉट्स आणि किंवा पिक्सेल आपल्या मॉनिटरमध्ये जितके पिक्सेल जास्त असतं, तितकं त्याचं रिझोल्यूशन जास्त असतं आणि तेवढी जास्त त्याची क्लॅरिटी असते. पुढचं मॉनिटरचा फीचर आहे त्याचा कॉन्ट्रास्ट रेशो. आता कॉन्ट्रास्ट रेशो म्हणजे काय? की इमेजेस प्रदर्शित करण्याची मॉनिटरची क्षमता तो सूचित करतो. तो सर्वात प्रखर पांढरा ते सर्वात गर्द काळापर्यंतच्या प्रकाशाच्या तीव्रतेच्या तुलना करत असतो. जितका कॉन्ट्रास्ट रेशो जास्त जास्त असतो, तितके मॉनिटर अधिक चांगलं असतं आणि तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला क्लॅरिटी दिसत असते. त्यानंतर आकारमान म्हणजे त्याला आपण मॉनिटरची साईज असे म्हणतो. मॉनिटरची साईज सध्या तुम्हाला 15 इंचपासून 24 इंचपर्यंत उपलब्ध असतं. 31 इंच, 42 इंच असे मोठमोठे सुद्धा मॉनिटर अवेलेबल आहेत. ज्याप्रमाणे टीव्ही असतात त्याचप्रमाणे. त्यानंतर आस्पेक्ट रेशो म्हणजे डिस्प्लेची रुंदी व उंची यातील प्रमाणबद्ध संबंध असतो. त्याला आस्पेक्ट रेशो असे म्हणतात. आस्पेक्ट रेशो म्हणजे काय? मॉनिटरची उंच व रुंदी यांच्यातील प्रमाणबद्ध संबंधालाच आस्पेक्ट रेशो असे म्हणतात. त्यानंतर आता आपण हे मॉनिटरचे रिझोल्यूशन, त्याचा आस्पेक्ट रेशो, कॉन्ट्रास्ट ते बघितलं, त्याचे फीचर बघितलं. म्हणजे थोडक्यात म्हणायचं की सांगायचं म्हणजे डॉक मॉनिटरची जी क्लॅरिटी आहे ती त्याच्या रिझोल्यूशनवर अवलंबून आहे. जितकं रिझोल्यूशन जास्त असेल तेवढी तुमच्या मॉनिटरची क्लॅरिटी जास्त असते. आणि पुढचं मॉनिटरचा प्रकार आपण बघतो आहोत. आपल्याला माहिती आहे एल-सी-डी आणि एल-ई-डी मॉनिटर. हे जे मॉनिटर आहे ते फ्लॅट पॅनल मॉनिटरमध्ये येत असतात. मग इथे बघा ती स्क्रीन पूर्ण फ्लॅट असते. म्हणजे आता याच्यात सी-आर-टी मॉनिटर आणि एल-सी-डी मॉनिटरमध्ये तुम्हाला आता आपण परत डिफरंट जाणून घेऊया. बघा सी-आर-टी मॉनिटरला वीज जास्त लागते, तर एल-सी-डी आणि एल-ई-डी मॉनिटरला वीज अत्यंत कमी लागते. त्यानंतर सी-आर-टी मॉनिटर वजनाने फार जड असतं. एल-सी-डी, एल-ई-डी मॉनिटर वजनाने हलकं असतं. ते सहज आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि जे सी-आर-टी मॉनिटर आहे त्याला जागा जास्त लागते. आपलं एल-सी-डी एल-सी-डी किंवा एल-ई-डी मॉनिटरला जागा कमी लागते. ते तुम्ही भिंतला किंवा कुठेही असं सहज तुम्ही त्याला फिट करू शकतात. हा दोघांमधला फरक आहे. आता या ठिकाणी आता जवळ सर्वाच ठिकाणी या एल-सी-डी किंवा एल-ई-डी मॉनिटरचा जास्तीत जास्त उपयोग केला जात असतो. आता एल-सी-डीचा फुल फॉर्म जे आहे तो लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. हा जुन्या प्रकारच्या मॉनिटरसाठी अधिक विस्तृतपणे वापरला जातो आणि सहसा कमी महाग असतो. एल-ई-डी मॉनिटरचा आता एल-ई-डीचा फुल फॉर्म आहे लाईट एमिटिंग डायोड. मॉनिटर्स हे अधिक प्रगत बॅकलाइटिंग तंत्रज्ञानासह समान तंत्रज्ञान वापरतात. हे अधिक चांगल्या दर्जाचे इमेजेस निर्माण करतात, अधिक पातळ असतात आणि त्यांना कमी पॉवर आणि उत्पादनासाठी मोजकी विषारी रसायने लागत असल्यामुळे जास्त पर्यावरणपूरक आहेत. बहुतांश नवीन मॉनिटर्समध्ये एल-ई-डी आहेत. आता जवळपास जास्तीत जास्त एल-ई-डी मॉनिटरचाच उपयोग केला जातो, कारण की त्याला पॉवर सप्लाय फारच कमी लागतो. आणि अजून आता एक नवीन प्रकार आलेला आहे ऑर्गॅनिक एल-ई-डी म्हणजे ओ-एल-ई-डी, ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डायोड असं त्याचं फुल फॉर्म आहे. मॉनिटर्स एल-ई-डी मॉनिटरच्या बॅकलाइटिंग तंत्रज्ञानाच्या जागा घेतात आणि यामध्ये पातळ जैविक संयुग असते जे प्रकाश निर्मिती करते आणि पार्श्व प्रकाश काढून टाकून ओ-एल-ई-डी मॉनिटर्स अधिक पातळ आणि अधिक चांगल्या पॉवर क्षमता आणि कॉन्ट्रास्ट रेशो बनवू शकतात. म्हणजे चांगल्या प्रकारचे हे मॉनिटर्स आहेत. आता
तेच जास्त मॉनिटरचं आपल्याला मिळतात आणि ते आपण जास्त यूज करतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मॉनिटरचा कव्हर्ड मॉनिटर. याप्रमाणे म्हणजे असं पूर्ण कर्वमध्ये ते मॉनिटर दिसतं आपल्याला कर्वमध्ये. बघा आता हे 2 मॉनिटर जे दिसतं तुम्हाला एल-सी-डी, एल-ई-डी ते असं एक स्क्वेअरमध्ये आणि फ्लॅट मध्ये मिळतं. परंतु आपल्याला कव्हरमध्ये पाहिजेल म्हणजे कर्वमध्ये पाहिजेल असेल, तर त्यासाठी या कव्हर मॉनिटरच्या बाजारात आलेले आहेत. या कव्हर शेपमध्येच तुम्हाला टीव्ही सुद्धा उपलब्ध आहेत बाजारात. कव्हर्स शेपमध्ये सुद्धा आपल्याला मिळतात. आलेले आहेत टीव्ही, पण ते सध्या आता फार कॉस्टली आहेत. त्यांचंही सेम मॉनिटर सारखं रिझोल्यूशन असतं. जितकं रिझोल्यूशन जास्त तितकं त्याची क्लॅरिटी असते. पण डिफरंट काय, जर आपल्याला असा क्रॉसमध्ये ठेवला असेल आपल्या एका याच्यात, तर तो आपल्याला पूर्ण दिसेल कव्हर्ड मॉनिटर. त्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी खास आलेला आहे ई बुक रीडर. आता बरेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ई बुक रीडर सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून फ्रीमध्ये देत असतात. जळगावला सुद्धा आपलं एक कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ई बुक रीडर दिलं जातं. आता ह्या ई बुक रीडर काय असतं? याच्यामध्ये या ई बुक रीडरमध्ये जे आपल्याला बुक हवे असतील ते आपण ऑनलाईन डाउनलोड करून घेतो. आणि जे बुक आपल्याला पाहिजे असेल, ज्याप्रमाणे आपण मॅन्युअली बुक वाचतो त्याप्रमाणे या रीडरमध्ये म्हणजे या ई बुक रीडरमध्ये ते बुक स्टोअर असतात. पाहिजे तेव्हा, हवं तेव्हा आपण ते बुक रीड करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये स्टोअर आपण करत असतो. म्हणजे आता नंबर ऑफ बुक्स तुम्हाला कुठे प्रवासात जायचं असेल, एवढं बॅग भरून बुक घेऊन जायची गरज नाही. हे फक्त एक बुक रीडर असतं. त्याच्यामध्ये तुमचे सर्व बुक्स त्याची जेवढी स्टोरेज कॅपॅसिटी आहे, तितके तुम्ही बुक्स त्याच्यामध्ये डाउनलोड करू शकतात. हवं तेव्हा आपण त्याचं वाचू शकतो. हे फार फायदेशीर आहे. असे बुक घेण्यापेक्षा ई बुक रीडर तुम्ही घेतले तर. बरेच कॉलेजांमध्ये आता ई बुक रीडर सुद्धा द्यायला लागले आहेत आणि बरेच म्हणजे आपल्या जवळ बघितलं तर जळगावला एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला ई बुक रीडर मिळत असतं. म्हणजे असं हे आउटपुट डिव्हाइस आहे. आपण बघितले आपले टाइप्स ऑफ मॉनिटर्स बघितले.